तुझे नामी धन्य मी मानीन आपुले संचित राहिलेसे प्रेत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती तुका म्हणे पोट झालेची न धाये खादलेची खाय आवडीने तुका म्हणे पोट झालेची न धाये खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या बाहे काळा हाती विठ्ठला लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदार्घदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धन्य मी मानीन आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्रजी षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचित्कला आदिशक्ती महायोगिनी महातेजस्विनी मातोश्री संत मुक्ताबाई प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि श्री गुरु मोठे बाबा या सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आपल्या समोर म्हटलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदर चिंतना अगोदर कार्यक्रमासंबंधी थोडक्यात परिहार की आपल्या सर्वांच्या भाग्याने सर्वांच्या सहकार्याने भगवान परमात्म्याच्या आणि साधू संत महात्म्यांच्या कृपेने सूर्यकन्या महाराणी तापी मातेच्या तीरावर असलेलं आपलं हे सुंदर असं गाव वडगाव या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्रजींच्या दरबारात जवळजवळ 25 वर्षापासूनची ही परंपरा आहे अखंड हरिनाम संकीर्तनी सप्ताह अर्थात हे रौप्य महोत्सवाचं वर्ष माझे छोटे गुरुबंधू तरुण तडफदार आणि सुंदर असं व्यक्तिमत्व असलेले तेजस महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरू आहे चालू वर्षाच्या या सोहळ्यात सोहळा आहे चालू वर्षी आपले भूदेव हरिभक्तीपरायण आदरणीय योगेश महाराज यांच्या मधुर वाणीतून आपण श्री तुलसी रामायण कथा श्रवण केली तो आस्वाद घेतला आनंद घेतला या सोहळ्यातली आजची ही 7व्या दिवसाची सेवा आहे तशी कार्यक्रम पत्रिकेमध्ये नियोजित होती 5व्या दिवसाची पण आजच्या
दिवसाचे जे सेवेचे जे कार्यक्रम महाराज ठरलेले होते, त्यांना काही कौटुंबिक अडचण आल्यामुळे दुसरीकडे जाणं त्यांना गरजेचं होतं. म्हणून ऐनवेळी त्यांच्या माझ्यामध्ये हा कार्यक्रम फेरबदल करण्यात आला आणि या कार्यक्रम फेरबदल करण्याला संमती बरं का महाराजांची आम्ही घेऊनच तो कार्यक्रम फेरबदल केला. कार्यक्रमासाठी सगळाच संच एकदम सुंदर आहे. मंडप, लाऊडस्पीकर, गुणीजन मंडळी, गायक वादक, ख्यातनाम मंडळी आहे, चोपदार बंधू बरं का, गावातील भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, श्रोते मंडळ आणि माता भगिनी सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या चिंतनाकडे वळतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून भगवान श्री पांडुरंग परमात्म्याशी बोलतायत, देवाशी बोलतायत. हो, कशावरून? पहिलं चरण जे आहे या अभंगाचं, या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धातले शेवटचे जे 2 शब्द आहेत, तुझे नामे, हे शब्द आपल्याला सुचवत आहेत की महाराज देवाशी बोलतायत. काय म्हणतायत देवाला? देवा, मी फार भाग्यवान आहे, मी फार सुकृतीवान आहे, प्रारब्धवान आहे, माझं संचित फार चांगलं आहे, श्रेष्ठ आहे, अर्थात धन्य आहे. भगवान परमात्मा म्हणतो असं म्हणे. म्हणे कशावरून? ज्या अर्थी माझ्याकडून इतकं चांगलं घडतंय त्यावरून. काय चांगलं घडतंय? म्हणजे तुझ्या नामाच्या ठिकाणी माझी प्रीती जडली, माझं प्रेम राहील, यावरून धन्य मी मानीन आपुले संचित. बर का, मी स्वतःला खूप भाग्यवान म्हणून घेतोय. पूर्वार्धामध्ये महाराजांनी मानीन असा शब्द प्रयोग केलेला आहे. धन्य मी मानीन. मानीन हा शब्दही आपल्याला असं सांगतो आहे की महाराज या ठिकाणी अनुमान प्रमाण सांगताय. वेदांत शास्त्रकारांनी प्रमाणांची संख्या एकूण 6 सांगितलेली आहे बर का. वेदांत शास्त्रकार एकूण आहेत 12, 6 आस्तिक, 6 नास्तिक. त्यांना आपण दार्शनिक म्हणतो. कपिल, कणाद, गौतम, जैमिनी, व्यास वगैरे हे आस्तिक शास्त्रकार आहेत. नास्तिक शास्त्रकारांमध्ये चार्वाक, मतवादी वगैरे हे येतात. जो तो शास्त्रकार आपापल्या सूत्राप्रमाणे त्याच प्रमाणावर जास्त जोर देतो. प्रमाण एकूण 6 आहे. शब्द, प्रत्यक्ष, उपमान, अनुमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. जरी एखादा शास्त्रकार आपल्या मताप्रमाणे त्या प्रमाणावर जास्त जोर देत असला, पण त्या एकाच प्रमाणावरून सगळं ज्ञान होतं, सगळा व्यवहार होतो, सगळं आकलन होतं असं नाही. मग ज्या वेळेला त्या प्रमाणाने व्यवहार होत नसेल त्यावेळेला इतर कोणत्या तरी प्रमाणाचा वापर करावाच लागतो. नास्तिक शास्त्रकारांमध्ये जे चार्वाक मतवादी आहेत त्यांचं सूत्र आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपणही ते वापरात घेतो. चक्षुर्वै सत्यम. डोळ्यांनी पाहिलं तेच खरं आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण मानतात ते, पण प्रत्यक्ष प्रमाणावरून सगळं ज्ञान होत नाही. का? बऱ्याच वस्तू या जगामध्ये अशा आहेत आपल्याला ती दिसतच नाही, पण त्या नाही असं म्हणताच येत नाही. फुलातला सुगंध आपल्याला दिसतो का? नाही दिसत. पण मग फुलामध्ये सुगंध नाही का? आहे तर मग कळेल कसं? फुल नाकाजवळ आणा, आली प्रचिती, याच्यामध्ये सुगंध आहे. महाराज किती सुंदर मृदंग वाजवतायत, आहे की नाही? असं वाटत होतं की अजून 5-7 मिनिटं त्यांनी वाजवतच राहावं. काहींच्या हातामध्ये बरं का भगवान परमात्म्याच्या कृपेने ती रसिकता असते, आहे की नाही? गोडवा असतो. महाराजांनी मृदंगावर थाप मारली, आवाज आपल्याला ऐकू आला.
दिसतो का? आपल्यातून कोणी सांगेल का या आवाजाचा चेहरा असा आहे, रंग तसा आहे, वजन इतकं आहे, शरीराचा बांधा, पोशाख सांगू शकेल कोणी? नाही. मग आवाज नाही का? आहे तर दिसतो का? नाही तर नाही का? आहे तर मग कुठे आहे? आणि आडावदला गेलाय? नाही नाही, इथेच आहे, कानाला ऐकू येतो आहे बर का. दिसत नाही, नाही म्हणता येत नाही. मग प्रत्यक्ष प्रमाणाने दिसत नाही ना, मग इतर प्रमाणाचा, त्या 5 पैकी कोणत्या तरी प्रमाणाचा तिथे वापर करावा लागतो बर का. अनुमान प्रमाणाने इथे महाराज सांगतायत. याही प्रमाणासाठी आणखी उदाहरण घ्यायचं झालं तर, एक डोळस माणूस, दुसरा आंधळा माणूस असे आडमार्गाने चालले शेतातून पावटीने. चालता 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 11:30 वाजले दुपारचे. घरून निघताना त्यांनी असा विचार केला होता की आपण 10:30 वाजेपर्यंत पोहोचू. नाश्ता वगैरे काही करण्याचा संबंध झाला नाही. एकादशीच आहे, एकादशीच आहे. पण 10:30 वाजेला आपण पोहोचणार होतो, पण इथे अजून आता 11:30 वाजले. डोळस माणूस आंधळ्या माणसाला म्हणतोय, का हो बापू? म्हणे काय, अजून किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला? येणाऱ्या वाटसरूला विचारू म्हणे, समोरून एक कोणी येताना दिसताय का? म्हणे हा, आला एक माणूस, जवळ आला. विचारलं त्याला, का हो आम्हाला वडगावला जायचं आहे, किती वेळ लागेल अजून? म्हणे अजून 1.25 तास लागेल तुम्हाला. बापरे, 12:15 वाजता पोहोचू. मग तो डोळस माणूस आंधळ्या माणसाला म्हणतो, बापूजी घरून तुम्ही निघताना म्हणत होते 10:30 वाजता पोहोचू, इथे 11:30 वाजले. हा माणूस म्हणतो अजून 1.25 तासाने पोहोचू. नाश्ता केलेला नाहीये, पोटात भूक मावत नाहीये, नाईलाज आहे, आपण हळूवारपणे चालतोय. रस्त्यात कोणी भेटलं त्यांच्याशी आपण बोलत बसलो, उशीर होणं साहजिकच आहे. जाऊ झाडाखाली पुढे थोडीशी विश्रांती घेऊ, मग निघू. चालता चालता डोळस माणूस आनंदाने म्हणतोय, बापूजी म्हणे काय, केवढं भाग्य आपलं. हा म्हणे काय भाग्य? अहो भली मोठी वेल आहे म्हणे इथे, वेलीला बरीच फळं लागली आहेत म्हणे, घेऊ का 5-7 खायला? नको म्हणे, घेऊ नको. म्हणे का, तुम्हाला शेती मालकाची भीती वाटते का? इथे कोणीच नाही, आणि असले तरी ते का आपल्याला नको म्हणतील का? आपण का चोरी करतोय का? खायला घेतोय 5-7. अरे तरी घेऊ नको. अहो मला भूक लागली आहे खूप, चालायला जड होत आहे, त्रास होतोय, तुम्ही म्हणता घेऊ नको. का घेऊ नको ते तर सांगा. अरे ती फळं खाण्यालायक नाहीत म्हणे. खाण्यालायक नाहीत म्हणजे? हा, कडू आहेत ती. तुम्हाला वेल केवढी आहे हे दिसत नाही, तुम्हाला फळं दिसली नाहीत. बरं तुम्ही हाताने चाचपून पाहिली नाही, ती मऊ आहे की टणक आहे, त्यांचा रंग तुम्हाला दिसला नाही, हिरवे की पिवळे आहेत म्हणून आकार समजला नाही. न पाहता न दिसता तुम्ही सांगताय कसं कडू आहेत म्हणून. अरे वेड्या, लक्षात घे. म्हणे आपल्या अगोदर या रस्त्याने किती लोक आले आणि गेले, रस्त्यात किती भेटले म्हणे, कितीतरी. ही फळं जर गोडच राहिली असती, खाण्यालायक राहिली असती, प्रामाणिकपणे एवढ्या लोकांनी ती शिल्लक ठेवली असती का रे? अरे लोक अडचणीतली बाहेर आणतात, रस्त्यातली कशी काय ठेवतील? ज्या अर्थी ती अजून साबूत आहे जशीच्या तशी आहे, खाण्यालायक नाहीत, कडू आहे, त्या माणसाने सांगितलं कसं काय? त्याला तर दिसतच नाही. याला अनुमान प्रमाण म्हणतात. विठाला पै वसंताचे रिगवणे, झाडाचे निसाजेपणे, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. या ओवीतला जाणीजे हा शब्द महत्वाचा आहे अनुमान प्रमाणासाठी. परिफळेची तैची भेटी जई वसंत पावे, वसंत ऋतूचं हे अनुमान बर का, त्यामुळेच केलं जातं. याच अनुमान प्रमाणाचा वापर करून संत श्री तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याला म्हणतात की देवा
ज्या अर्थी तुझ्या नामाच्या ठिकाणी माझं प्रेम जडलं त्या अर्थी खरंच मी भाग्यवान आहे असं मी मानतोय. पहिलं चरण. धन्य मी मानिन आपुले संगीत, 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 आपुले संगीत, धन्य मी मानिन आपुले संगीत, धन्य मी मानिन आपुले संगीत, धन्य मी मानिन आपुले संगीत. राहिली से प्रीत तुझे नामे, राहिली से प्रीत तुझे नामे, धन्य झालो आता याची संगमाई, धन्य झालो आता याची संगमाई. राहिली से प्रीत तुझे नामे, राहिली से प्रीत तुझे नामे, धन्य झालो याची संग नाही, धन्य झालो आता, धन्य झालो आता याची संग याची संग याची संग नाही. धन्य मी मानिना फुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. महाराज स्पष्ट सांगतायत देवा तुझ्या नामाच्या ठिकाणी माझं प्रेम जडलं, माझं संचित धन्य आहे. महाराजांना यातूनच अजून दुसरं काय सांगायचं आहे किंवा महाराजांच्या या सांगण्यातून आपल्याला दुसरा कोणता अर्थ घेता येतो, त्याच्यातून घेण्यासारखा बोध कोणता आहे आणखी. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सापेक्षत्वाने जर चिंतन करायचं ठरवलं तर अर्थ काय त्यातला. देवा तुझ्या नामाच्या ठिकाणी माझी प्रीती जडली, माझं संचित धन्य आहे. याचाच अर्थ तुझ्या नामाच्या ठिकाणी ज्याचं प्रेम नाही त्याचं संचित धन्य नाही, तो भाग्यवान नाही. मग कसा आहे तो. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. बर का, जो नामधारक आहे त्याचं जीवन धन्य आहे आणि जो नामधारक नाही त्याचं जीवन धन्य नाही. धिक्कार असो त्याच्या जीवनाला. शास्त्रकार सांगतात धिक्क जीवन गोपाल परांगमुखम. भगवत विन्मुख ज्याचं जीवन आहे, नामचिंतनाचा, साधनेचा, भक्तीचा, उपासनेचा ज्याने वाराच लागू दिला नाही, हरिवीण जन्म नरकची पै जाणा. बर का, त्याच्या जीवनाला धिक्कार असो. भाग्यवान कोण. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी धन्य जगी तोची एक,
नाही, नामचिंतन नाही, काहीच नाही बर का. काय किती मिळवलेलं असू द्या, संत श्री तुकोबाराय म्हणतात, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. ओ तुका म्हणेचे भजन प्रमाण, तुका म्हणेचे भजन प्रमाण, तुका म्हणेचे भजन प्रमाण, तुका म्हणेचे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण हे शरीर सुटल्यानंतर परलोकात ज्या वेळेला आपण जाऊ, तिथे आपला हिशोब होईल, तिथे विचारणा केली जाईल. तिथे हे नाही विचारलं जात तुम्ही किती बागायती वाढवली, किती एकर शेती घेतली, किती बंगले बांधले, बँकेत ठेव किती ठेवलेली आहे. अजिबात नाही, हे काहीच विचारलं जात नाही. मग तिथे काय विचारलं जातं बर का. किती मिळवलेलं असलं, संत श्री तुकोबाराय म्हणतायत, त्याच्या मोठेपणाला काय आपल्याला आक्काडी लावायची आहे बर का. भक्ती नसेल तर सगळं काही आहे, भक्ती नाही तर काहीच नाही, आणि काहीच नाही भक्ती आहे तर सगळं काही आहे. विठाला या आध्यात्मिक दृष्टिकोनातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान श्री पांडुरंग परमात्म्याशी बोलताना असं म्हणताय, देवा मी मानतोय माझ्या संचिता बाबतीत धन्यता, धन्य मी मानीन आपले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. प्रारब्धाचे 3 प्रकार सांगितले जातात, श्रेष्ठ प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि कनिष्ठ प्रारब्ध. अशी एखादी वस्तू आहे की ती आपल्याला मिळाली पाहिजे, मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, त्या प्रयत्नातून ती वस्तू आपल्याला मिळत नाहीये. वस्तू मिळालीच नाही पण खूप त्रास झाला, त्रास होऊन वस्तू मिळाली नाही, नाही मिळाली. समजायचं आपलं प्रारब्ध खराब आहे, वाईट आहे, कनिष्ठ आहे. त्रास का होईना पण वस्तू मिळाली, बा मिळाली हो, पण खूप त्रास झाला, अरे अरे भलताच त्रास झाला. समजायचं आपलं प्रारब्ध साधारण आहे, मध्यम आहे. इतका त्रास, अरे वस्तू मिळणं महत्वाचं होतं, त्रास तर होईनच नाही तितका तितका. कधी कधी असंही होतं, त्रास न घेता पाहिजे ती वस्तू घर बसल्या प्राप्त होते, कुठे जावं लागलं नाही, वेळ वाया गेला नाही, पैसा खर्च झाला नाही, आणि कोणाच्या मदतीची गरज बी पडली नाही, घर बसल्या सगळं मिळालं. समजायचं आपलं नशीब चांगलं आहे, प्रारब्ध चांगलं आहे बर का, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, धन्य आहे. यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एकाच अभंगामध्ये 3 उदाहरणं देत आहेत आपल्यासाठी. पहिलं उदाहरण असं आहे, एक कुंभार बुवा अनेक मडके घडवतो, भाजण्यासाठी एका आव्यामध्ये टाकतो, पक्के भाजल्यानंतर एकाच दिवशी बाहेर काढतो. बाजार होता, 2-2.5 तासात सगळे मडके विकल्या गेले, पण त्यातलं एक मडकं दही लोणी ठेवायला वापरलं, दुसरं भाजीसाठी, तिसरं मात्र लहान लेकराच्या विष्ठेसाठी. कुंभ अवघा एक आवा बर का, पाकी एकी गु फेडावा. महाराजांना विचारू आपण, महाराज एकाच माणसाने घडवले ना हे सगळे मडके? म्हणे हो. एकाच आव्यात टाकले होते भाजण्यासाठी? म्हणे हा. एकाच दिवशी बाहेर काढले पक्के भाजल्यानंतर? म्हणे हो. विक्री सगळ्या मडक्यांची बाजारात होता ना, 1.5-2 तासातच विकले गेले. असं आहे का? पण त्यापैकी इतकं चांगल्या उपयोगाला एक लोणी ठेवायला, दुसरं ठीक आहे हो भाजीसाठी, पण तिसरं काही इतक्या वाईट उपयोगाला? महाराज म्हटले असू द्या, एकानेच जरी घडवले, एकाच आव्यात जरी भाजले, एकाच दिवशी जरी बाहेर काढले, एकाच दिवशी जरी विकल्या गेले, पण का सगळ्या मडक्यांचं नशीब सारखं आहे का? नाही नाही. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. लोणी ठेवण्याच्या वापरात त्याचं श्रेष्ठ प्रारब्ध, भाजीसाठी मध्यम, विष्ठेसाठी कनिष्ठ प्रारब्ध. दुसरं उदाहरण आहे का, एक माणूस एका खाणीतून 2 खडे बाहेर काढतो,
दिसायला दोन्ही सारखेच आहे जर लांबून पाहिलं ते दोन्ही खडे. त्यातल्या एका खड्याचं नाव हिरा, दुसऱ्या खड्याचं नाव आहे गारगोटी. पृथ्वीची आहे पोटी, हिरा गारगोटी. लांबून बघा मात्र सारखेच दिसायला. विक्रीसाठी जाहिरात केली त्या माणसाने. लांब लांबचे लोक आले तो हिरा खरेदी करायला. लांबूनच लक्ष गेलं त्याच्याकडे. वा काय चकाकी आहे, काय हिरा आहे, कसे पैलू पडतील याचे. घ्यायचेच आहे आपल्याला, घ्यायचाच आहे, किती का खर्च होईना. तर किती लांबून आलो आपण. बोला हो पटकन, किती हजार देऊ याचे. पण एकटा नाही, 5-7 लोक घ्यायला आलेले होते. जवाहीर होते सगळे, पारखी होते सगळे. त्यांच्या शर्यतीमध्ये मग काही ईर्षेमध्ये चढाओढ होते. हजारीची किंमत 5 मिनिटातच लाखावर पोहोचली. बोला ना, 8 लाख देऊ का, दुसरा म्हणतो 12 देऊ का, तिसरा म्हणतो 18 देऊ का. कोटीपर्यंत पोहोचायला आता उशीर लागणार नाही का हो. बोला ना पटकन. अरे तुम्हाला विकायचंय ना हे खडे, हा खडा विकायचा आहे ना. आम्ही विचारतोय, तुम्ही बोलत नाही. तो थांबा थोडं, गडबड नका करू. मला दोन्ही खडे विकायचेच आहे. पण अगोदर या खड्याचा सौदा करा. कोणत्या खड्याचा? गारगोटीचा. गारगोटीचा सौदा करा. ती माणसं म्हणतायत उचला त्याला आणि गटारमध्ये फेकून द्या. कळतं का तुम्हाला काही? हिऱ्याजवळ कुठे गारगोटीला ठेवायचं असतं का? तो माणूस म्हणतो माझी चूक काढता तुम्ही, मला म्हणता का कळतं का काही, तुम्हालाच समजतं का काही. आमचं चुकलं वाटतं म्हणे, तुमचं चुकलं म्हणे. काय चुकलं? एकाच खाणीतले आहे ते दोन्ही खडे, एकाच माणसाने काढले, एकसारखे दिसत आहेत. एकाची एवढी भारी किंमत द्यायला तुम्ही तयार आहेत, दुसऱ्याला म्हणता गटारीत फेकू द्या का असं? हिरा या खड्याचं श्रेष्ठ प्रारब्ध आहे आणि गारगोटीचं कनिष्ठ प्रारब्ध आहे. तिसरं उदाहरण आहे का, एक माणूस एका खाणीतून 2 भले मोठे दगड बाहेर काढतो, एका शिल्पकाराच्या हाती देतो. तो शिल्पकार त्यातल्या एका दगडाला सुंदर असा आकार देतो, देवाच्या मूर्तीचा. ती मूर्ती एका गावात विकत आणली. पूर्ण मुहूर्ताच्या दिवशी गावभरात मिरवणूक काढली वाजत गाजत. पुरोहितांतर्फे यज्ञ आगाधिक कर्माद्वारे वेद मंत्रोच्चारणाने ती मूर्ती विधिवत सिंहासनावर आरूढ केली. देव बैसले सिंहासनी, म्हणजे तिची प्राणप्रतिष्ठा झाली. दुसरा जो दगड होता त्याच माणसाने काढलेला, याच शिल्पकाराकडे दिलेला होता. आपल्याकडे त्याला पाथरवट म्हणतात. शिल्पकाराला हा मूर्त्या घडवणार, त्या माणसाने याही दगडाला सुंदर असा आकार दिला, पण पायरीचा दिला. योग असं की त्याच गावात तोही दगड आणला, मंदिराच्या समोरच मांडला. येत आहेत गावातले लोक देवदर्शनासाठी मंदिरात. मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी त्यांनी एका दगडावर पाय ठेवला. त्याच्यावर पाय ठेवून मंदिरात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दगडाच्या मूर्ती बनलेल्याच्या ते पाया पडतायत. एकाच खांडीतल्या दोन्ही दगड एकाच माणसाने काढले ना, एकाच शिल्पकाराने घडवले ना, एकाच गावात आणले ना, समोरासमोर मांडले ना. मग केवढा भेदभाव आहे लोकांमध्ये. म्हणजे काय भेदभाव आहे विचारा संत श्री तुकाराम महाराजांना. तो काय म्हणे, शिरी एक एकाची पायरी, एक एकाची पायरी, एक एकाची पायरी. ओ तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी, एक एकाची पायरी, एक एकाची पायरी. ओ तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी, एक एकाची पायरी, एकाची पायरी. ओ तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी, एक एकाची पायरी. ज्याच्यावर पाय ठेवतायत ना त्याचं कनिष्ठ प्रारब्ध आहे, आणि ज्याच्या पाया पडतायत ना त्याचं श्रेष्ठ प्रारब्ध आहे.
हे जसं त्या मडक्यांचं आहे, हिरा गारगोटी या खड्यांचा आहे, पायरी मूर्ती या दगडांचा आहे, तसंच आपलं सगळ्यांचं आहे. आपलं त्यापेक्षा वेगळं नाही आहे बर का. तसंच आहे आपलं सुद्धा. कसं आहे, एक मुलगा दिसायला फार सुंदर आहे बर का. खूप देखणा एक मुलगा, स्वभाव वा एकदम सुंदर, प्रामाणिक आहे, मनमिळाऊ स्वभाव आहे, बुद्धीने सतेज आहे, खूप हुशार आहे, पण तो बिचारा अपंग आहे. लोक त्याच्या सौंदर्याचं, त्याच्या बुद्धीचं, त्याच्या स्वभावाचं खूप कौतुक करतायत. किती देखणा मुलगा आहे, किती प्रेमळ मुलगा आहे आणि किती हुशार मुलगा आहे. केवढा अन्याय केला हो देवाने त्याच्यावरती. व्यंग पाहिल्यावर बोलतायत, केवढा अन्याय केला. ऐकणारा माणूस म्हणतो देवाला कशाला दोष देतो तू, कशाला देवाला दोष देतोय तू. म्हणे मग त्या बिचाऱ्याचं मागच्या जन्मातलं काही कनिष्ठ प्रारब्ध, म्हणून आता हे वाईट भोग भोगतोय तो. या उलट दुसरी बाजू आहे का, एक माणूस दिसायला कुरूप आहे, त्याच्याकडे पाहूही वाटत नाही, राक्षसासारखा दिसतो तो. बरं स्वभावही चांगला नाही त्याचा, त्याच्याजवळ कोणी थांबतच नाही 2-4 मिनिटं बी. बरं त्याला अक्कल बी नाही, बुद्धिवान बी नाही, पण त्याला प्रापंचिक सगळी काही अनुकूलता आहे, सगळं व्यवस्थित आहे, मजेत आहे त्याचं. कोणा वाचून त्याचं काही अडत नाही, कोणाशी काही त्याला घेणं देणं नाही, कोणाकडे जायची त्याला गरज पडत नाही. उलट लोकांचं जाडतं, त्याच्याकडे जातात, जावं लागतं नाही इलाजाने, पण कुरकुर बी करतात. कसा दिसतो रे तो अक्कल तरी आहे का त्याला, पण स्वभाव बी चांगला नाही, पण सगळं मजेत आहे त्याचं, व्यवस्थित आहे. ऐकणारा म्हणतो असेल मागच्या जन्मातलं काही श्रेष्ठ प्रारब्ध, म्हणून तर मजा मारतोय. केव्हाचं प्रारब्ध, मागच्या जन्मातलं. हा मागच्या वर्षाचं नाही, हा मागच्या जन्मातलं आहे ना, येता येईल लक्षात. मागच्या जन्मातलं प्रारब्ध तो माणूस आज कसा काय सांगतोय. आपण काल काय खाल्लं ते आज विसरून जातो. सकाळी खाल्लेलंही काही लोक दुपारीच विसरून जातात. अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा ऐनवेळी आपल्याला विसरही पडून जातो. दिवाळीसाठी घरून बाजार सांगितलेला काय आणि महत्वाची वस्तू विसरून गेला. आता कस काय बनव मी ते लाडू, किंवा कस काय बनव मी तो चिवडा. लाडू कस काय बनव, तूपच आणलं नाही, सगळं आणलं पण तूपच आणलं, विसर पडून जातो. होतं तसं. 4 ओळीचा अभंग घेतात महाराज लोक, 4 चरणाचा, शक्यतो 2 तास त्याच्यावर विवेचन चालतं. 2 तास, कमीत कमी 1.5 तास तरी, अर्धा तास चालींचा वगैरे सोडून द्या. निघाले लोक घराकडे, रस्त्यात कोणीतरी एक माणूस भेटला, का हो, अरे बापरे कुठे गेले होते हो एवढे लोक, केवढी गर्दी आहे हो. म्हणे सप्ताह बसलाय आमच्या गावात, श्रीराम मंदिरामध्ये सप्ताह बसलाय, कीर्तन चालू होतं, कीर्तनाला गेलो होतो. एवढी गर्दी. म्हणे हा कोणाचं कीर्तन होतं, अमुक अमुक महाराजांचं. कसं काय झालं कीर्तन, एकदम छान, आवडलं तुम्हाला. म्हणे सगळ्यांनाच. असं मला तर जास्तच आवडलं. म्हणे तुम्हाला जास्त आवडलं. म्हणे हा, अजून वाटत होता अर्धा तास चालावं, पण वेळ संपलेली होती. कोणता अभंग होता तो, म्हणतो अभंग का काय, अभंगच ना. मग अभंगच विचारतोय ना रे मी, मग का मारा लावण्या टाकतो का तेवढं ध्यानात राहिलं नाही म्हणतो. 4 ओळीचा अभंग, त्यावर 1.5 तास चिंतन ऐकलं, लक्षात राहिला नाही. मग कीर्तन चांगलं झालं हे कोणत्या आधाराने बोलतोय. मग का तिथे मनोरंजनासाठी बसला होता का, फक्त हसण्यासाठी बसला होता का. अरे ती जागा ती नाहीच आहे. विठाल ठीक आहे. काहींचा वयोमानाने म्हणा बुद्ध्यांक कमी असतो, वयोमानाने लक्षात राहत नाही. पण मागच्या जन्मातलं प्रारब्ध तो माणूस आज कसा काय सांगतोय.
आतापर्यंत आपण जे चिंतन करतोय एका शब्दासाठीच, अनुमान या प्रमाणासाठी. ज्या अर्थी आता भोग वाईट आहे, मागचं प्रारब्ध कनिष्ठ आहे. आता भोग चांगले आहे, मागचं प्रारब्ध श्रेष्ठ आहे. भोगे कळ येती मागील ते धर्म. प्रकारांपैकी संत श्री तुकोबाराय या ठिकाणी तिसरा प्रकार कनिष्ठ प्रकार सांगत नाही. मध्यम नाही, कनिष्ठ तर नाहीच नाही बर का. श्रेष्ठ प्रारब्ध सांगताय, श्रेष्ठ संचित सांगताय, धन्य सांगताय बर का. आध्यात्मिक दृष्टिकोनातून, भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून धन्य मी मानीन आपुले मी माफी मागून संपूर्ण ग्रामस्थ मंडळींना, सप्ताहाचे जे आयोजक मंडळी आहेत त्यांना एक सूचना देतो, माफी मागून बरं का. माझी हुशारी बहादुरी मी सांगत नाही, शहाणपणा शिकवायला मी आलोच नाही, सेवा करायला आलोय.
आज हरिदिनी आहे म्हणजे एकादशी आहे बरं का. हरिदिनी आहे, एकादशी आहे. उद्याच्या भंडाऱ्याची अर्थात महाप्रसादाची तयारी चालू आहे. मला मान्य आहे, आपल्याला बी मान्य आहे. पण माता भगिनींकडे आता आपण चालू कीर्तनात जी सेवा दिली, सेवाच म्हणून आपण त्याला, कोणती सेवा दिली? हा, कोणती सेवा केली आपण? हा, लसूण निवडायची. हा, आज एकादशी आहे, हरिदिनी आहे, पवित्र दिवस आहे, म्हणून त्या वस्तूला आज स्पर्शही करायचा नाही आणि मुखातून त्या त्या वस्तूबद्दल उच्चारही करायचा नाही बरं का. एकादशीच्या दिवशी भाकर म्हणणं सुद्धा दोष लागतो, इतकं सूक्ष्म चिंतन आहे. तर ही तर वस्तू आणखी वेगळीच आहे. बरं का, आपल्याला ती आवश्यक आहे, पण ती सेवा आजच्या दिवशी नको, वाटल्यास दरवर्षी एक दिवस अगोदर करून घ्यायची बरं का, अशी माझी विनंती. काय मत आहे आपलं माऊली? चुकलं का? चुकलं असेल तर सांगा. विठ्ठला कालच्या दिवशी सुद्धा नको, दशमीच्या दिवशी सुद्धा नको, 2 दिवस अगोदर ती सेवा माता भगिनींकडे देऊन द्यायची. हे की तुम्ही हे निवडून द्या. हा बरं का. हा हा, त्याचं कारण एकादशीच्या, बरं का, एकादशीच्या दिवशी एकादशी करणाराला ती वस्तू फार निषिद्ध सांगितली आहे शास्त्रामध्ये बरं का. आणखी बोलतो स्पष्ट, कांदा लसूण एकादशीच्या दिवशी निषिद्ध आहे. आणि उपवास करणाराला तर आणखी त्याच्यात अडकवणं म्हणजे आपल्याकडे दोष आहे, तो आपल्याला दोष लागेल, आपल्याला पाप लागेल. आहे की नाही? तुम्हाला मान्य असेल किंवा तुम्ही स्वीकाराल न स्वीकाराल तो तुमचा प्रश्न. विठाला धन्य मी मानिना फुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामे. तर का काही माणसं चांगलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतात, काही माणसं फार वाईट प्रारब्ध घेऊन जन्माला येतात. मी माझ्या मोबाईलमध्ये मागे एक चित्र पाहिलं होतं. 8-10 वर्षाचं लेकरू होतं, आश्रमशाळेत पंक्तीमध्ये जेवायला बसलेलं होतं, रांगेत. सगळ्यांच्या पुढे पात्रामध्ये खानपानाचे पदार्थ वाढलेले होते. भात आमटी, काय गोड पदार्थ, डाव्या बाजूला पाण्याने भरलेला ग्लास. संपूर्ण वाढ झाल्यानंतर शिक्षक वृंदांनी मुलांना जेवणासाठी परवानगी दिली. करा सुरू जेवण. पुंडलिक वरद हरी विठ्ठल केलं त्यांनी सुरुवात. मी ज्या मुलाच्या बाबतीत चिंतन करतोय त्या लेकराला जेवण करण्यासाठी दोन्ही हातच नव्हते. हातच नव्हते त्याला, एकच नाही, दोन्ही हात नव्हते. पंक्तीत तर बसलेला आहे जेवायला, पात्रात तर वाढ झालेली आहे, हात तर नाही आहे दोन्ही. मग जेवण कसा करत होता? दुसरे विद्यार्थी त्याला जेवण घालत होते का? नाही. शिक्षक नाही, स्वतःच जेवण करत होता. पण कसा? बसल्या बसल्या त्याने आपली मांडी उकलली. उजव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट, दोन्ही बोटांमध्ये भाजीचा द्रोण पकडला. सरकवत 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 असा भाताकडे आणला, भातावर उलटा केला. त्याच पायाच्या बोटांनी त्याने ती भाजी आणि आमटी आणि तो भात कालवला, ती भाजी आणि भात कालवला. त्याच बोटांमध्ये तो भात पकडला, वर उचलतोय पाय. तोंडापर्यंत पाय येणं शक्यच नाही, पण प्रयत्न करतोय बिचारा. जितका उचलता आला तितका उचलला. आता यापेक्षा पाय वर येणं शक्य नाही. त्यावेळेला त्याने मान खाली वाकवली. पायाची बोटं आणि तोंडाचे होट ज्या वेळेला जवळ आले, त्याने हवेसरशी असा भात तोंडात खेचला. असं तो जेवण करत होता पायाच्या बोटांनी. पाणी कसा प्याला? त्याच 2 बोटांमध्ये त्याने तो पाण्याचा ग्लास पकडला.
पाण्याने फुल भरलेला ग्लास आहे, तो वजनदार आहे, उचलता येणं शक्यच नाही. अर्ध्याहून जास्त पाणी त्याने खाली सांडलं, ग्लास थोडा हलका झाला. उचलतोय तो, जितका उचलता आला तितका उचलला, तोंडापर्यंत ग्लास येणारच नाही हे त्याला ज्या वेळेला कळलं त्यावेळेला हळूच त्याने डाव्या पायाच्या गुडघ्यावर तो ग्लास टेकवला, मांडी वर केली, तोंड खाली केलं आणि मग पाणी प्याला. हा भोग त्या लेकराच्या जीवनामध्ये चांगला का वाईट हे मला सांगा. पायाने जेवतोय तो, चांगलं का वाईट? वाईट, नुसता वाईट नाही, अत्यंत वाईट. बरं, हा भोग वाईट भोग त्याच्या जीवनामध्ये कुठपर्यंत? ठराविक कालमर्यादा सांगता येईल आपल्याला. 10, 11, 12 वर्षाचा होईपर्यंत, 18, 21 वर्षाचा होईपर्यंत, 52 वर्षाचा नाही, शेवटपर्यंत, मरेपर्यंत. साहजिकच कोणाच्याही मुखातून हे उद्गार बाहेर पडतील की बापरे, काय पाप केला असेल या बिचाऱ्याने मागच्या जन्मात की त्याला आयुष्यभर पायाने जेवावं लागणार आहे. वाईट प्रारब्ध घेऊन आला जन्माला. काही माणसं चांगलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतात. बर का, आपल्याला कुठेही जायचं असेल, बर का, चोपडा, धुळे, शिरपूर किंवा इकडे यावल, जळगाव, कुठेही जायचं असलं तर इथून कुठे जाणार आपण? आधी आडावतच्या बस स्टँडवर गेल्यानंतर तुम्हाला चहाची हॉटेल वगैरे पाहिली का तुम्ही? आहे का तिथे चहाची हॉटेल? एकच आहे का 2-5 आहे? 2-5 आहे. बरं, पुढे गेल्यानंतर आणखी त्या धानोऱ्याला तिथे पण हॉटेल आहे चहाची. किनगावला आहे, यावलला आहे, इकडे धानोऱ्यापासून विदगावला, ममराबादला आहे ना. हायवे रोडने बऱ्याच ठिकाणी आहे. शहरात चौकात आहेत. किती आहेत चहाच्या हॉटेली? बऱ्याच आहेत. मला हे सांगा, सगळे चहावाले पंतप्रधान होतात का? हा, आज बी लोक काय बोलतायत, साधा चहा वाटणारा होता हो, साधा चहा वाटणारा माणूस हो, एकदा नाही, 2दा नाही, 3ऱ्यांदा पंतप्रधान. साधा चहा वाटणारा माणूस हो, चहा वाटणारा नो. मग तुम्ही बी वाटणार रे चहा, जमत का बघा. याला काहीतरी लागतं ना. स्त्रियश्चरितम पुरुषस्य भाग्य देवो न जानाति कुतो मनुष्य. बर का, हा नशिबाचा खेळ आहे, प्रारब्धाचा खेळ आहे. आणि प्रत्येकाचं प्रारब्ध बर का ठरलेलं आहे. कधी? 6वीची राती, जन्माच्या 5व्या दिवशी. त्यामध्ये बदल होत नाही. कोणी किती बहादूर असो. लल्लाटीचे लिहिले ना मोडेगा काही केले, काडे गोरेपणा धुतले पेटवणे. मी म्हणतो, मी एवढे प्रयत्न करतोय, एवढी धावपळ करतोय, एवढे काबाड कष्ट करतोय, माझ्या मनाजोग घडत नाही. अरे घडणारच नाही का? तू ठरवतोय ते वेगळं आहे आणि तुझ्या नशिबाने ठरवलंय ते वेगळं आहे. मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षक. विठ्ठला आपल्या मनाजोग घडत नाही, काहीच घडत नाही. चंद्रकांत या ग्रंथामध्ये उल्लेख आहे, राजा रावण सामान्य माणूस होता काय? महापंडित होता, महाज्ञानी होता, महापराक्रमी होता, महान शिवभक्त होता, महान ऋषीचा नातू होता, दशग्रंथी ब्राह्मण होता, ऐश्वर्याधीश होता, सत्ताधीश होता. मुलीचं प्रारब्ध बदलवायला निघाला होता. शक्य झालं नाही त्याला. ब्रह्मदेवाला आव्हान केलं होतं त्याने, याच्यात बदल घडवतो म्हणून. नापास झाला तिथे, फेल झाला तिथे. बरं का, सांगा त्याच्या मानाने आपण कुठे लागतो? म्हणून एकच लक्षात ठेवा, संतांनी जे सांगितलं आहे तिथेच आपल्याला थांबावं लागेल. चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ती आसू द्यावे समाधान, चित्ती आसू द्यावे समाधान. केलेले आनंदे कैसे चिरा
लागेन आपल्याला. का? घमेंड नाही आपल्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची. अजिबात नाही. त्याने ठरवलंय कोणाला कसं ठेवायचं आहे ते. त्याला जग चालवायचं हे ध्यानात ठेवा. श्री क्षेत्र आळंदी धाम मध्ये वारकरी शिक्षण संस्थेत आमची कीर्तनाची परीक्षा घेणारा विदर्भातला एक महात्मा होता. त्यांच्या मुखातून मी असं एक चिंतन ऐकलेलं आहे. वाक्य बोलले ते थोडं कठीण वाटेल ऐकताना. त्यांचा तो अधिकार होता बोलण्याचा. वाक्य या अर्थाला धरून आहे, जिथे खायला काही कमी नाही तिथे खाणारच कोणी नाही, आणि जिथे खायला काहीच नाही त्या घरात खाणारे मावत नाही. आता बोलतो माफी मागून. बंगल्यांमधले नवस फेल होत आहेत म्हणे, झोपडपट्ट्यांमधले ऑपरेशन फेल होत आहेत म्हणे. विठाला विठाला 60 पिढ्या बोलतोय मी, वर्ष नाही. संपत्तीला धक्का लागणार नाही. 4 बायका करून मी वारस नाही. खायला काही कमी नाही, खाणारा तर कोणी पाहिजे. लांब दृष्टी फेका जरा. मोठमोठ्यांची उदाहरणं आपल्या समोर येते. या उलट दुसरी बाजू, हातमजुरीवर जीवन भागवतोय बिचारा. जेमतेम 2च दिवस काम नाही मिळालं तर समस्या दांडगी उभी राहू शकते संध्याकाळी. पोरं आहेत घरामध्ये 5-7, काय मांडू त्यांच्या समोर खायला. आता पोरं होऊच नाहीत म्हणून ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन फेल होऊ नये पोरं झाल्याची उदाहरणं तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण मला माहिती आहे. मी सांगेन तुम्हाला कीर्तन आटोपल्यावर. जर कोणाची इच्छा असेल विचारायची तर नावानिशी गावानिशी सांगेन. ऑपरेशन होऊ नये पोरं झाल्याची उदाहरणं आहेत. याचा अर्थ काय? आपल्या मनाजो काही घडत नाही. त्याने ठरवलंय कोणाला कसं ठेवायचं ते. म्हणून चित्ती असू द्यावे, समाधान आहे की नाही. प्रारब्धाचा भाग आहे ज्याच्या त्याच्या, आणि ते कोणालाच चुकत नाही. प्रारब्ध चांगला असो वाईट असो. कर्मे श्रीरामा वनवासा गेला, कर्मे दशरथ हे वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला आणि देवाच्या बापाला चुकलं नाही प्रारब्ध तर आपण कुठे आहोत. विठाला म्हणून सर्वोत्कृष्ट सर्वोच्च समाधान पाहिजे असेल तर इथेच आहे. कुठे? भक्तीच्या ठिकाणी, नामचिंतनाच्या ठिकाणी. मग त्याच अनुषंगाने संत श्री तुकोबाराय म्हणताय, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, दृष्टिकोनातून जर चिंतन करायचं ठरवलं तर, किंवा महाराजांच्याही बोलण्यातून जर आपण सारस्य काढायचं जर ठरवलं तर, महाराजांचं म्हणणं अगदी सार्थ आहे, योग्य आहे. आपल्या दृष्टिकोनातून करा चिंतन. आता महाराजांचं म्हणणं योग्य कसं काय? आपण दिवसभर पोटासाठी किती धावपळ करतो, किती खटाटोप करतो, किती बोलतो, अनेकांशी बोलतो, तासनतास बोलतो, दिवसा पुरा पडतो.
रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत बोलत बसतात काही लोक. काहींच्या चर्चा अशा असतात की त्यांच्या जीवनाशी काही संबंध नसतो, पण एकदा बैठक बसली, विषयाला सुरुवात झाली की हा उमेदवार, तो मतदारसंघ, तो पक्ष, ते राज्य, तो देश, राहतो कुठे रे तू? लहानशा खेड्यातल्या जमतेम झोपडीमध्ये गोष्टी कुठल्या करतोय? बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं आढळतं, हातामध्ये बॅट कशी पकडावी याचं ज्ञान नाही. अशी माणसं सुद्धा 6-7 तास टेलिव्हिजन पासून उठत नाही. स्वाभिमान जरूर असावा, पण एवढी वेळ घालवायची? संत श्री तुकोबाराय म्हणतात त्याच्यात त्यांना गोडी आहे, ती आवड आहे त्यांची, छंद आहे त्यांचा, असू द्या ना, पण एकदा तरी देवाचं नाव मुखामध्ये नाही आलं. एवढ्या चर्चेतून आलंच नाही. नाही येत. का येत नाही देवाचं नाव? आलं तर का दातखिड बसून जाईन का म्हणे? रागवलेत महाराज. बसली का कोणाची? पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बसले दातखिड. याचा अर्थच असा आहे, देवाचं नाव मुखामध्ये येणं तितकं सोपं नाहीये बर का. देवाचं नाव मुखामध्ये यायलाच पाहिजे. यासाठी मी आपल्याला विचारतो, सांगा काय काय लागतं ते? देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी काय काय लागतं? बोला पटकन. आधार कार्ड लागतं का पॅन कार्ड लागतं? रहिवासी दाखला लागतो का सरपंचाचा दाखला लागतो? तलाठी अप्पाचा उतारा लागतो का लाईट बिल लागतं? यापैकी काहीतरी लागत असेल ना? नाही ना? काहीच नाही ना? यापैकी काहीच लागत नाही. पण काहीच लागत नाही असं बी नाही. तिड तिड पुण्य साचा पडे, थोड्या पुण्याचा संचय झाला पाहिजे. तिड तिड पुण्य साचा पडे. किती दिवसाचं पुण्य लागतं त्यासाठी? तरी हे बहुता जन्मे जोडे. दिवस नाही, महिने नाही, वर्ष नाही, अनेक जन्माची पुण्य लागते. त्यावेळेला नाम तुझे वाचेसे आतोडे. त्यावेळेला देवाचं नाव मुखामध्ये येतं आणि त्यासाठी सत्संगती लागते, समागम घडे संतांचा. अनेक जन्माच्या पुण्याने संत संगती घडते, त्यामुळेच देवाचं नाव मुखामध्ये येतं. आणि त्याशिवाय जीवनाची सफलता होत नाही. विठ्ठला माझे गुरुदेव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूजनीय श्री नामदेव बाबा साळुंखे, शिरागड तालुका यावल, सुंदर प्रमाण म्हणायचे. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछ करले, जन्म का सार्थक कछ करले, संगत संतन की करले. खूप मधुर आवाज होता त्यांचा. पूज्यपाद श्री मामासाहेब दांडेकरांचे पट्ट शिष्य होते. त्यांच्या कीर्तनात पहिली चाल म्हणायचे, विठ्ठला त्यांचेच स्वर मी ऐकलेले आहेत अजून बरेच. जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी,
विठ्ठल लाधला पुंडलिकासे पूर्वी पुण्य केले हो माय पूर्वी पुण्य केले हो माय पूर्वी पुण्य केले हो माय अनेक जन्माच्या पुण्याशिवाय हे शक्य नाहीये जन्मोजन्मेची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची बर का अनंत जन्मीचे संत एकनाथ महाराज सांगतायत अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय अनेक जन्माचे पुण्याशिवाय भगवत नाम मुखामध्ये येत नाही आता आपण सगळे कीर्तनाला बसलो आहोत ना माता भगिनी लहान लेकर सगळी मंडप भरून बसलेली मंडळी आहे सगळ्यांना हे मान्यच करावं लागेल ज्या अर्थी इथे बसलेलो आहेत आपण या धर्ममंडपामध्ये नामचिंतन ऐकू येत आहे नामचिंतन बोलल्या जात आहे मागच्या कितीतरी जन्माच्या पुण्याशिवाय हे शक्य नाही पुण्यच नसेल तर याशिवाय दुसरीकडे कुठेतरी भरकटत राहील विठाला भगवान परमात्म्याचं म्हणणं आहे संत ज्ञानराज माऊलींनी नोंद केलेली आहे त्याची एकदा नाम मुखामध्ये येण्यासाठी हजारो जन्माची पुण्य लागते आणि हजारो जन्माच्या पुण्याने जे नाव एकदा मुखात येतं ते नाम ज्यांच्या मुखामध्ये नेहमी 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 नाचत असेल बापरे ते किती भाग्यवान असतील म्हणे ऐका लक्ष देऊन जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे माझे हा शब्द सांगतोय देवाचं म्हणणं आहे ते जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्र वडगे जे एक वेळ मुखाशी यावया ते यांच्या मुखात किती आहे सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढ व्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती बर का दिन रजनी हाजी दंडा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पण रजनी रात्री सुद्धा अरे नामचिंतन करण्यासाठी त्यांना हे समजलं तर पाहिजे ना रात्र झाली का दिवस बाकी आहे का नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती वर्णो मी किती तया सुखा किती नामचिंतन आहे त्यांच्या मुखामध्ये माझी मज झाली अनावर
देवाच्या पुण्याने एकदा मुखामध्ये येणार नाम माझ्या मुखामध्ये एवढा की माझीच वाणी मी आवरण्याचा प्रयत्न करतो, ती आवरलीच जात नाही. करू काय मी त्याला? बर का, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तू काय म्हणे झाली माझी अनावर बोली, अनावर बोली माझी अनावर बोली. असा संस मिळणं हे कीर्तनकाराचं नशीब, भाग्य असतं. सगळ्या ठिकाणी असं मिळत नाही आम्हाला. बर का, मृदंग लाऊडस्पीकरचा संच, गायक मंडळी, म्हणून थोडस ओव्हरलेट चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही चालींच्या बाबतीत, आहे की नाही. आणि गुरुची कृपा आहे या मंडळींवर सुद्धा. बर का, माझा एक गुरुबंधू विनोदाने बोलतो असं, असे जर खांदेकरी मिळाले तर रोज बी मेलं तरी परवडतं म्हणे. म्हणजे नशीब चांगलं आहे. विठाला गोविंद गोविंद मना लागलिया छंद, सारखा सारखा भगवत नामाचा छंद लागलाय. परिणामही त्याचा सुंदर आहे. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. आपल्या वाणीला मनाला सारखा भगवत नामाचा जर छंद लागला तर आपल्यामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये भेदच राहत नाही. आपण भगवत स्वरूप होतो. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप किंवा ब्रह्मभूत काया, होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा. महाराज, एवढं नाम आहे तुमच्या मुखामध्ये, तुमची वाणी तुम्हाला आवरल्या जात नाही म्हणे नाही तर ठीक आहे. एवढ्या नामचिंतनाचा तुमच्या जीवनामध्ये
काही बदल, काही परिणाम, तुम्हाला काही फायदा, तेच सांगतायत महाराज द्वितीय चरणात. धन्य झालो आता याची संधी नाही, धन्य झालो आता याची संधी नाही, धन्य झालो आता याची संधी नाही, धन्य झालो याची संधी नाही, धन्य झालो आता याची संधी नाही, धन्य झालो आता याची संधी नाही, धन्य झालो याची संधी याची संधी नाही, धन्य झालो आता याची संधी नाही, काळाची मुखामध्ये सतत नामचिंतन असल्याचा फायदा महाराज सांगतायत. धन्य झालो आता याशी संदेह नाही. हा त्या नामचिंतनाचा प्रभाव आहे. मी धन्य झालो, माझ्या जीवनाची सफलता झाली, सार्थक झालं. प्रताप काय नामचिंतनाचा. न पडे या बाही किंवा न पडो या बाही काळा हाती, मी त्या यमाच्या तडाख्यात सापडणार नाही. म्हणजे मी अमर झालो. धन्य झालो हा नामचिंतनाचा प्रभाव आहे आणि अमर झालो हा प्रताप आहे. पुराणामध्ये अनेक उदाहरण आहेत आपल्यासमोर. नामचिंतनामुळे धन्य झाले, कृतकृत्य झाले, पावन झाले. वाल्या कोळी महापापी होता की नाही. अजामेळ चालू वर्षी महाराजांच्या मुखातून आपण श्री रामायण कथा ऐकली. मागे श्रीमद भागवत कथा ऐकलेली आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे अजामेळाचा. अजामेळ हा दुराचारी होता की नाही. वाल्याकोळी महापापी होता, अजामेळ दुराचारी होता. ती गणिका म्हणजे वेश्या, देहविक्रय करणारी होती की नाही. पावन झाले की नाही, धन्य झाले की नाही. हा झाले की नाही धन्य. कशामुळे झाले. नामचिंतनामुळेच ना. नामचिंतनामुळेच ना. का भाजपमध्ये गेले म्हणून झाले. हा नामचिंतनामुळे. असू द्या महापापी का असे ना वाल्या कोळी, दुराचारी का असे ना, अजामेळ वेश्या का असे ना, ती गणिका. नामचिंतनामुळे ते पावन झाले, यात काही विशेष नाही. का शेवटी माणसंच होते ते.
माणसंच होते. मग नामचिंतनातली विशेषता काय? नाम दगडावर लिहिलं गेलं, तो दगड तरला, ते तर माणसं होते. ऐके नाही, असं असू नाही. कोणाची जर नामाविषयी श्रद्धा नसेल, हे जर कोणाला पटतच नसेल, तर त्याचं जीवन जगून बी काही उपयोग नाही. मग त्याने करायचं काय? काय करायचं त्याने? 30-35 किलोचा दगड घ्यायचा, घट्ट बांधायचा. पुढे काय करायचं? काय करायचं ते मी कशाला सांगू कीर्तनात? एकादशी आहे ते पाप कशाला घेऊ मी? ती त्याची इच्छा बिचारायची. मी मागे सांगितलं होतं पाचोरा तालुक्यात मागचा एक काळकरी बोलला होता, त्यानं धरण मांग सोड देव म्हणे. म्हटलं तू कशाला सांगतोय? तो करीन ना, ते काय करायचं ते. ऐके नाही. हे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. ये भाड़े के भवन को क्या तू सवारे, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. भाड्याचं घर आहे हे सोडावंच लागेल. पण तसंच नाही, याचं भाडं जमा करावं लागेल बर का. याचं भाडं काय? देवे दिला देह. हीच जर जमेची बाजूल नसेल तर, नामचिंतन भक्ती परमार्थ साधना उपासना परोपकार काहीच नसेल तर, दान धर्म वगैरे तीर्थयात्रा आदि काहीच नसेल तर, आएगी नोटिस जमानत न होगी, आएगी नोटिस जमानत न होगी, पल्ले में अगर कुछ अमानत न होगी, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. तिथे गेल्यानंतर आपली विचारपूस केली जाईल. विचारेल ना तू यमराज, एकादशी करता का, वारी करता का, दान धर्म काही करता का, तुमच्याकडून काही चांगलं काम घडतं का, लग्न वगैरे जोडता का मोडताच? समाधानकारक उत्तर त्याला मिळाले तर ठीक आहे. यमराज की जब अदालत चढ़ोगे, यमराज की जब अदालत चढ़ोगे, पूछेगा हकीम तो क्या तुम कहोगे, घोर नरक बिच दुख सहना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. मेरी मत मानो यमराज तो मनाएगा, मेरी मत मानो यमराज तो मनाएगा, तेरा कर्म दंड तुझे मार के भुगाएगा. पापों की अग्नि में जलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. स्वामी गीतानंद जी महाराज सांगतात, जर ही साधना नसेल तर नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राण. आणि त्याच्यातून सुटका करून घ्यायची असेल तर नाम जपते रहो काम करते रहो, नाम जपते रहो काम करते रहो, पाप की वासनाओं से डरते रहो, सद्गुणों का परम धन कमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. संत महात्मे दुख में तड़पे नहीं, सुख में फूले नहीं, दुख में तड़पे नहीं, सुख में फूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म धन का खजाना लुटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जिमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. अशी जर साधना जीवनामध्ये असेल तर यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. आला तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. संत सावता महाराज सांगतायत, नामाची या बळे न भिव सर्वथा, कडी काळाच्या माथा सोटे मारू. पण हे केव्हा? त्यासाठी आपली जमेची बाजू असली पाहिजे, असेल तेव्हा. नाहीतर यमाचा पाहुणा प्राणी होय. महाराज एवढी क्रांती हो, महाराज म्हटले हो, जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे, जाऊन पंढरपुराशी राहिलो रे, अरे कडी काळाच्या माथा पाय ठेवून वैकुंठ सदनासी गेलो रे. मरण ते सुतली काया, विचारे या निश्चये,
मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. हा त्या नामचिंतनाचा प्रभाव आणि प्रताप आहे. एवढी क्रांती तुमच्या जीवनात घडली कोणामुळे? महाराज म्हटले सांगतो, कृपा केली या संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती लाविली हे कीर्तनी, तू काचरणी लोढत असे. मग त्यांच्यामुळे तुमचे आणखी काय काय फायदे झाले? तिसऱ्या चरण ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस भोजन पंगती, ब्रह्मरस भोजन पंगती, सर्व काळ हरी संतांचे संगती, संतांचे संगत, संतांचे सर्व काळ संतांचे संगती, संता संतांचे संतांचे संगती, सर्व काळ संतांचे संगती, सर्व काळ धन्य झाले काळाची संध्याराई, संगती, सर्व काळ सर्व सर्व
ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. जवळजवळ 4 गोष्टी महाराजांनी या ठिकाणी सांगितल्या. मला संत संगत घडली, केवळ संत संगतच नाही, त्या पंक्तीचाही योग प्राप्त झाला. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, पंक्तीमध्ये जे भोग आहे सामान्य नाही, ब्रह्मरसाचा पाहुणचार. आणि चौथी गोष्ट, कधीतरी नाही हो, नेहमीच आहे बर का, नेहमीच, सर्व काळ. सदा सण साचा मा नित्य दिवाळी, आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी. आजी आनंदुरे एके परमानंदुरे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरी. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. आहे की नाही, सतत. वा विठ्ठला विठोबाचे राज्य नित्य दिवाळी. विठोबाचे राज्य नित्य विष्णुदास नामाची वे भावे ओवा. विष्णुदास नामाची वे भावे ओवा. विठोबाचे एकदम विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी बर का. मोठा सण आहे हा, मोठा आनंद आहे, नित्यानंद आहे, ब्रह्मानंद आहे, सदानंद आहे, ब्रह्मरस आहे, ब्रह्मरस आहे बर का. या सोहळ्यामध्ये, या 7 दिवसामध्ये आपल्याला जो आनंद मिळाला ब्रह्मरसाचा, आहे की नाही, आध्यात्मिक विचारांची काही देवाणघेवाण झाली, असा आनंद तुम्ही कितीही प्रेमी नातलगांकडे गेले तर मिळेल का? सोपं सांगा मला, सोपं सांगा. तिथे गेल्यानंतर असं सुचेल का मला घाई आहे, संध्याकाळपर्यंत घरी जायचं आहे, नंतर वेळ मिळणार नाही, काढा तारी पाठ वाचू आपण, अशी बुद्धी तिथे सुचेल आपल्याला? नाही. वेगळ्या रंगातली माणसं असेल तर तिथे गेल्यावर वेगळंच सुचतं त्यांना. गेल्या बरोबर विचारतात ते, आडे बी बेटस का, त्याच्यात आनंद आहे का? हा, काही तर इतके हरामखोर असतात, इतके नीच दर्जाचे असतात ना, आपली बी इज्जत घालवतात, तर ज्याच्याकडे जातात त्याची बी इज्जत घालवतात. त्याला मान खाली घालायचा प्रसंग येतो, अपमान पचवावा लागतो त्याला. विचारतात ना, कोणाचा भाचा आहे, कोणाचा साडू आहे, कोणाचा नातेवाईक आहे, असं इतक्या खाली येऊ नये माणसाने. विठाला आनंद कशात आहे? यामध्ये आनंद आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, आहे की नाही. ब्रह्मरस करू भोजन. ब्रह्मरस म्हणजे काय? रसवैसा. हा, रस हा शब्द ब्रह्मवाचीच आहे. कुठे आहे ते? प्रत्येकाच्या हृदयात आहे. वेदाने प्रतिपादन केलेला आहे, यो वेद निहितम गुहायाम परमेव्यमान. कळत नाही आपल्याला आपल्या हृदयात ब्रह्म आहे ते. का कळत नाही? भगवद्गीताकार सांगतात, ज्या ज्ञानाने कळतं त्या ज्ञानाला अज्ञानाने झाकून ठेवलाय म्हणे. अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मह्यंती जंतवः. पण भाग्याचा उदय झाला, सत्कर्माचा परिपाक झाला, कोणी साधू भेटला, अज्ञान दूर करतो आणि मग कळतं ब्रह्म कुठे आहे. ब्रह्मच सांगतं, सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टः. चला, या भोजनाची पद्धत कशी काय?
ब्रह्मरसाच्या भोजनाची पद्धत कशी आहे? चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, शांततेत एकदम चवी चवी घेऊ घास. आहे की नाही? गडबड नको, धावपळ नको, धडपड नको, एकदम शांततेत आनंद आहे. ते एका गाण्यामध्ये नाव शांताबाई आहे, पण गाणे शांत नाही येते. माझं पाठ नाही, म्हणा बरं तुम्हाला येत असेल, जाऊ द्या, काय म्हणू नका. चक्रा 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 शांताबाई आहे का? त्याच्यात काय आहे? त्याच्यात बोध बी नाही, त्या नाचणाऱ्यांमध्ये बी ढंग नाही, त्या गाण्यात बी ढंग नाही, म्हणून टिकलं बी नाही ते. आहे की नाही? हा बर का. फायदा काय या ब्रह्मरसाचा? बर का. पथ्य नाम विठोबाचे, आहे की नाही? तेने पिढा वारेल, आहे की नाही? हा त्या ब्रह्मरसाचा फायदा आहे. चला, या ब्रह्मरसाने पोट भरलं. किती भरलं? गच्च भरलं. कोणी कितीही आग्रह करू द्या, एक घासही जाणार नाही. पण स्वयंपाकच असं आहे. अरे बापरे, आहा, अजून किती खावं काय खावं असं वाटतंय. पोटात जागा आहे का? नाही, तरी खाऊ वाटतंय. हो, याचा अर्थ पोट भरलं पण भूक शिल्लक आहे. तू का म्हणे पोट भरे परी उरे भूक पुढे. पोट भरलं हो, पण भूक शिल्लक आहे. अशी या ब्रह्मरसाची मौज आहे. तू का म्हणे पोट धाले तीन धाय. तू का म्हणे पोट धाले तीन धाय. तू का पोट धाले तीन धाय. तू का म्हणे पोट धाले तीन धाय. का म्हणे पोट धाले तीन धाय. का म्हणे पोट धाले तीन धाय. तू का म्हणे पोट धाले तीन धाय. तू का म्हणे पोट धाले तीन धाय. भागल्याची खाय आवडीने. आदलेची भागल्याची खाय आवडीने. ते झालं आता याची संध्या नाही. धन्य झालं आता याची संध्या नाही. धन्य झाला याचे धन्य झाले. धन्य झाला याचे धन्य झाले. ओ धन्य झालो आता याची संध्या नाही. धन्य झालो आता याची संध्या नाही. असो सती.
तू का म्हणे पोट झालेची न धाये खादलेची खाय आवडीने. ऐक ना, ब्रह्मरसाच्या भोजनाची मौज अशी आहे, याचा वीट येत नाही, कंटाळा येत नाही, आळस येत नाही. बर का, ज्याला आळस येत असेल, कंटाळा येत असेल, वीट येत असेल, तो इथे नकोच. तो करंटा करंटे कपाळ ज्याचे नाम नाही, दूरच तो देवाजवळ कशाला. म्हणून तर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. विटाळशी माता भगिनींबद्दल नका अर्थ लावू, त्याचा संकुचित अर्थ नाही घ्यायचा त्याचा. विटाळशी या शब्दाचा अर्थ काय होतो? महिलाच विटाळशी असते असं नाही, माणूस सुद्धा विटाळशी असतो. वीट अधिक आळशी बरोबर विटाळशी. या ब्रह्मरसाचा वीट ज्याला असेल, या बाबतीत जो आळशी असेल, या बाबतीत जो बर का दुर्भाग्य असेल, तो कशाला इथे दूरच बरा. देवापाशी नसावी. इथला भाग्यवान कोण? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. सुरुवातीला आपण प्रमाण घेतलाय, धन्य जगी तोची एक हरी रंगिना जय कृष्ण वासुदेव सदा स्मरिवा. त्याच्या बाबतीत हे उद्गार आहे. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. असा हा ब्रह्मरस आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे पोट झालेची न धाये खादलेची खाय आवडीने. मला हे सांगा, जेवण केल्याने पोट भरलं पाहिजे का मन भरलं पाहिजे? काही ठिकाणी पोटच भरतं, मन नाही भरत. काही ठिकाणी मन भरतं, पोट भरत नाही. मन भरलं पाहिजे का पोट भरलं पाहिजे जेवण केल्यावर? पटकन बोला. मन भरलं पाहिजे, मनच भरलं पाहिजे, मनच भरलं पाहिजे ना. मग उद्याचा भंडारा कॅन्सल करा ना. हा, करताय का? उद्या कॅन्सल करताय का? अरे पोटही भरलं पाहिजे आणि मनही भरलं पाहिजे, आहे की नाही? बाकीचे म्हणते बंद करा तो सत्या, काय लावलाय ते, आहे की नाही? चला, तुका म्हणे पोट झालीची न धाये खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाहे काळा हाती ज्ञानेश्वर.